आपण पोहोचलेलो आहे रोहतांगला. रोहतांगमध्ये तुम्ही बघू शकता खूप गर्दी आहे. आता सध्या ऍक्टिव्हिटी चालू आहेत आणि सर्व मस्त बघण्यासारखे नजारे आहेत. आणि आमची परत झोपली ते झोपण्यासाठी आले. नमस्कार मित्रांनो, तर आम्ही पोहोचलोय फायनली रोहतांग पासवरती. तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे इकडे, एवढ्या थंडीचं लोक. दिसतंय का, वाटतंय की नाही पिक्चर सारखं. आता आम्ही इथे राईड करणार आहे. आम्ही 4 राईड सिलेक्ट केल्यात. स्केटिंग, टायर राईड आहे आमच्या राईड्स मध्ये. अजून काय राईड आणि एक ती दोरीवरची, तिचं नाव नाही माहित मला, ती एक राईड आहे. तर आमच्या 4 राईड आहेत. बघू, आमचा ट्रेनर आता येतोय. आम्ही आता राईड चालू करणार आहे. तर त्यातून पण व्हिडिओ काढायला वेळ मिळाला तर आम्ही तुम्हाला तेही दाखवू. राईडची ना कॉस्ट जरा जास्त वाटली आम्हाला इथं आल्यानंतर. राईड काय नाही येत, एकदम नॉर्मल राईड आहेत. हे स्केटिंग शिकवल्या का शिकवतात, बाकी वेगळं काय नाहीये. आणि आता वातावरण खूप चेंज झालं. थोड्या वेळापूर्वी अचानक बर्फ पडायला लागलेला. आता पण असं वाटतंय की इकडे वातावरण चेंज होऊ शकतं, कारण की थंड हवा सुटते. वातावरण चेंज झालं, गाडीच्या बाहेर पण निघू वाटत नव्हतं मागाशी. आता जरा बरं वाटतंय ऊन पडल्यामुळे. तर बघा, हे याक राईड आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा, ही याक राईड आहे. तर ही स्केटिंग आहे. आपल्या भाषेमध्ये म्हशीच्या अंगावर बसून आम्ही राईड करणार. आणि ही एक राईड आहे आपली. आणि एक राईड तिकडं दिसते, टायर राईड वर आलेलं दिसतात का. एक ही राईड आहे. अशा 3 राईड ह्या आहेत. आणि एक राईड जी दोरीवरून ही आहे ती आमची इथे नाही, ती लांब आहे दुसरीकडे. आणि आमची स्केटिंगची राईड चालू होणार आहे आता. आणि ही पहिल्यांदा ही जाणार आहे, त्याच्यामुळं मी व्हिडिओ काढतोय आणि तिला पहिल्यांदा राईडला लावलेला आहे. ही स्केटिंग आहे, तुम्ही पाहू शकता. चालायचं स्केटिंग वर आहे, बाकी काय नसतं याच्यामध्ये. आणि हिचं पर पर्सन 500 रुपये. एकदा खाली गेलो 20 मीटरवर आणि परत वरती आलो 500 रुपये पर हेड द्यायचे. बरं बघा, खालून स्केटिंग जर करायची नसेल तुम्हाला तर खालून तुम्ही परचेस करू नका. काय फायदा नाही स्केटिंगचा. पडली बघा, कशी वाटली पडलेली मोहिनी. कशी वाटली पडलेली मोहिनी. मित्रांनो, तर आता आपण आलो याक राईड पाशी. याक राईड मध्ये बघू शकता अशी यॉक असणार आहेत. आणि आमचा छोटा यॉक इकडे. यॉकला चक्कर येत होती, आमच्या छोट्या चक्कर येत होती, त्याच्यामुळे आम्ही स्केटिंग मधून सोडलेली. पण परत आली नीट तर स्केटिंग केली. आता हे लांब केसांवाले माणूस आपल्याला याक राईड देणार आहेत. 5 नंबर आहे तर ते 5 नंबरला हे बघा, कुठं पण धडपड करत असते. आता इथं पडत होती. यॉक कसे वाटले तुम्हाला? हे बघा, बर्फच बर्फ. जिकडे बघेल तिकडे बर्फच बर्फ. बघा, ही यॉक राईड आहेत ना या, त्यात आम्ही केलेले आहेत. व्हिडिओ वगैरे काढलेले आहेत, फोटो वगैरे काढलेले आहेत. ते टाकतोच मी. खूप मस्त होतं, ठीक होतं म्हणजे, पण वर्थ नव्हतं. 500 रुपये मध्ये फक्त ना तुम्ही एक राऊंड घेणार. किती मीटरचा होता माहिती का? फक्त 30 मीटरचा एक राऊंड होता 500 रुपयामध्ये. म्हणजे 500 रुपये पर हेड एक राऊंड फक्त. तर आता आपण 3ऱ्या राईडवर जाणार आहे. ही राईड तुम्ही पाहू शकता. खूप मस्त राईड आहे, ट्यूब राईड आहे. पण मला भीती वाटते असं राईडवर जायला. आणि आता गर्दी पण खूप आहे, पण आता जाणं गरजेचं आहे. पैसे दिलेत आपण तर. आता बघा, इथे एक लेडीज येते. ही ट्यूब राईड म्हणजे जसं की आपण स्लाइड करतो वॉटर पार्क मध्ये, तशी स्लाइड आहे. बाकी वेगळं काय नाही. याची पण पर हेड 500 रुपये तिकीट आहे. म्हणजे 4000 रुपये आपण दिलेत 4 ऍक्टिव्हिटीसाठी आणि दोघांचे दिलेत, म्हणून 500 रुपये पर हेड याचे पण पडलेत आपल्याला. तुम्हाला जर राईड करायचे असतील तर करा, पण ज्याला नाही करायला आवडत नाही ना, त्यांनी नाही करायला केलेलेच बरं, कारण की खूप कॉस्टली आहे. तर बाकीचा पुढचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवलेच, तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून राहा. तर बघू शकता तुम्ही काय त्यांनी कुल्लूकापट्टू घातलाय. कुल्लूकापट्टूली काय घेतले आम्ही. याचे ना 200 रुपये दोघांचे चार्ज आहेत. फोटो काढा तुम्ही, कितीही काही करा. आंटी
ये आंटी है आंटी काय करो उल्लू का पट्टा पहनने वाली आंटी है उल्लू का पट्टे को तो मैंने भी पहना लिया है और कैसे लग रहा हूँ मैं आप कमेंट में पक्का बताइए तो इस आधी तर आता हिला पण आपण उल्लू का पट्टा घालणार आहे तर कसं वाटतं तुम्ही नक्की सांगा आम्ही जोडून फोटो पण टाकतो तर फोटो काढल्यानंतर तुम्ही आम्हाला कसं वाटतं ते नक्की सांगा आता हिला उल्लू का पट्टा पहनावते आंटी एक नंबर आंटी आहेत 200 रुपयामध्ये आम्हाला उल्लू का पट्टा आंटी हस रही है बघा आता ही कशी उल्लू का पट्टा बनती आहे बघा हे राईड चालू आहे स्केटिंग राईड स्केटिंग राईड एवढंच करायला लावतात आणि 500 रुपये घेतात बाकी काही नाही तुमची इच्छा असेल तर करा तर आंटीने सगळं घातलेलं आहे आम्हाला तर फायनली हा लुक रेडी आहे बघा तुम्ही लुक आहे लुक इकडे लुक कसा वाटतं लुक फोटो काढायचा होता फोटो ओनली फोटो कसा वाटलं लुक तुम्हाला नक्की सांगा तर आम्ही याच्या फोटो आणि व्हिडिओ काढणार आंटी आंटी हाय करू तर मित्रांनो आपली आता 2 सगळ्या राईड झालेल्या आहेत फक्त एकच राईड राहिली आणि आता आम्ही ना बर्फाच्या ह्याच्या होतो ना पूर्ण लेअरवर आणि त्याच्यामुळे ना आमचे बूट्स आहेत ना सर्व ते थंड पडलेले एकदम थंड पडले असे झालेत ना की पाय बधीर झालेत त्याच्यामुळे आम्ही एका दगडावर बसलो तुम्ही बघू शकता इथला दगड पण आहे ना चिकना असतो असा म्हणजे जसं चमकीला दगड असतो हा संगमरवरी दगड असतात ना तसेच दगडे असतात सर्व इथे तर तसल्या दगडावर आम्ही बसलोय आणि सॉक्स आणि बुट काढल्यानंतर आम्हाला बरं वाटलं आणि मग हे बघा मी जुगाड केलंय माझे बोट थंड पडलेले त्याच्यामुळे सॉक्स लपेटला त्याला आणि बुट बाजूला फेकून दिले आत्ता बरं वाटतं मला सॉक्स आणि बुट काढल्यानंतर एवढं थंड वाटत होतं ना पाण्यात बर्फामध्ये तर आता आम्ही थोडा आराम करतो नंतर आम्ही जाताना थोडंसं काहीतरी खाईल आणि नंतर मग आम्ही डायरेक्ट आमच्या मनालीला तर ही आत्ता स्लाइड आम्ही केलेली आहे काहीच नाही वाटलं म्हणजे असं मला वाटलं भीती वाटेल खूप पण नाही काय वाटलं तर ही आत्ता जस्ट स्लाइड केली पण आमच्याकडे आमच्या बरोबर कोण नव्हतं त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओ नाही काढला आणि आता आम्ही फायनली सर्व राईड हिटल्या सर्व राईड केलेल्या आहेत आता आम्ही जाणार दुसरीकडे एक राईड ती राईड करायला लास्ट वाली राईड ही आपली वाली आंटी का आंटी चलो बाय आपण आलोय अटल टनल पाशी जाताना ना खूप ट्रॉफिक होती येताना एकदम मोकळा रोड आहे अटल टनल मधून जायचं आता आपल्याला फुल मोकळा रोड आहे जेवढा जाताना टाइम लागला ना तेवढा टाइम नाही लागला आता एकदम फास्ट मध्ये आपण जाणार आहे तर हे अटल टनलचे आता एंट्रन्स चालू होईल थोड्या वेळात अटल टनल खूप मोठं आहे जवळजवळ 10 किलोमीटरचा अटल टनल आहे टनलची एंट्री बघा किती मस्त आहे असं वाटतंय कुठल्या तरी हॉटेलमध्ये एंट्री करतो आपण त्या अशी एंट्री आहे टनलची मस्त टनल आहे पाहू शकता खूप मस्त टनल आहे एकदम टॉपटिप ठेवलेलं आहे कचरा नाही काय जो 8 ते 10 किलोमीटरचा हा टनल आहे तर आपण भेटूयात टनल संपल्यानंतर तर मित्रांनो आज फायनली आम्ही आज आमच्या हॉटेलमध्ये पोहोचलेलो आहे आणि हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर खूप बरं वाटलं कारण की ना एवढा थकवा आलता ना म्हणजे ते राईड्स करून परत त्या बर्फात थंडी पण खूप होती आणि बरंच काय झालं आणि ट्रॅव्हलिंगला झालं ॲक्च्युली आपल्या हॉटेलपासून रोहतांग फक्त 50 किलोमीटर आहे पण आम्हाला 9 तास लागले 50 किलोमीटरसाठी त्याच्यासाठी ना ते बोलत होते लवकर या तुम्ही सकाळी लवकर निघू तरी आम्ही 5:30ला निघलो इथून पण आम्हाला 9 तास लागले यायला तर तुम्ही आला ना तर रोहतांगला जर जाणार असेल ना तर ट्रॉफिक खूप असते त्याच्यामुळे जेवढं लवकर होतं तेवढं लवकर निघा कारण की खूप त्रास होतो मग ट्रॅव्हलिंगचा आज जरा विकनेस आल्यागत वाटतं आणि असं हे वाटतं की खूप लांबचा पल्ला गाठून आलो पण 50 किलोमीटरच्या फक्त प्रवासासाठी आम्ही खूप हे केलं तर आता फायनली पोहोचलो आम्ही आणि आज कॅन्डल लाईट डिनर त्यांनी अरेंज केला आमच्यासाठी तर तो चालू आहे त्यांचं काम कॅन्डल लाईट डिनरचं तर आता ते झालं ना की तुम्हाला मी दाखवतो
आणि आजचा ब्लॉग मला वाटत नाही इथे सिम्पल अजून थोडंसं आहे ते झालं की आपण आजचा ब्लॉग संपूया. तर भेटूया थोड्या वेळ. तर मित्रांनो आज आपण आलो आणि त्यांनी आपल्याला हे केलं की कॅन्डल लाईट डिनर असणार आहे आज तुमचा. आज बघू शकता तुम्ही आज आम्ही कॅन्डल लाईट डिनर आहे आमचा. आज तुम्ही पाहू शकता त्यांनी काय काय दिलेलं आहे. आम्ही फोडलं नाही अजून पण कॅन्डल लाईट डिनर कॅन्डल तर दिसते आणि एक केक आणलेला आहे त्यांनी. केक पण आणलेला आहे. तर असं हे घ्यायचं असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा पे करावं लागतात. तर आम्ही पण पे केलं तर त्याच्यामुळे आम्हाला कॅन्डल लाईट डिनर प्लस केक हे ते दिले. आणि काल पण हिचा बर्थडे होता तर त्या बर्थडेनुसार तिच्या बर्थडेसाठी छान एक काल पण एक केक दिलता. आमचे जे टूर गाईड टूर अरेंज करणारे अण्णा आमरोळे आहेत ना त्यांनी खूप मस्त टूर अरेंज केली आहे. तर त्यांनी आम्हाला काल स्पेशली हिच्या बर्थडेसाठी एक एक्स्ट्रा केक पण हे केलता इथे अवेलेबल. तर त्यांचे धन्यवाद. आणि जर तुम्हालाही कुठे टूर जायची असेल तर त्यांच्या रिच हाय हॉलिडे या कंपनीला व्हिजिट करा किंवा त्यांचा मी नंबर मेन्शन करतो त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा. ते एक बेस्ट ट्रिप तुम्हाला प्लॅन करून देतील. तर आता आम्ही खूप भूक लागली त्याच्यामुळे आम्ही आज जेवणार आहे. मस्त डिनर अरेंज केला त्यांनी खूप मस्त आहे. तर आज खूप भूक लागली आज जास्त बोलत नाही आणि आजचा व्लॉग इथेच संपवतो. बाय. स्टे ट्यून नेक्स्ट व्लॉग साठी तयार राहा.